नमस्ते, मी गीता डास. तर तुम्ही टायटल तर वाचलंच असेल की आपण चुका काय काय करतो, त्याने वांग कसा वाढतो. आणि मी पण भरपूर चुका केल्या आणि त्यातूनच शिकले. नंतर एका मला कळलं की बाबा ह्या सगळ्या चुका आहेत का महागात पडतात. तर आपण काय होतं बरं का, आपल्याला थोडा जर वांग आला नाही तर अगर कुठे बी उद्या चेहऱ्यावर, तर आपण काय करतो की बाहेर गेलं वगैरे माणसात की माणसं आपल्याला डिमोटिवेट करायला सुरू करतात की बापरे, तुझा चेहरा तर अगोदर छान होता, आता कसं काय वांग आला. माझ्याबरोबर पण तेच झालं बरं का सगळं. आणि मी त्यातून कशी कशी बाहेर निघले, काय काय होत गेलं मेंटली ते सांगते. आणि त्या चुका जर केल्या ना, खरंच 101 काय का तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून. तुमचा वांग वाढणार म्हणजे वाढणार. तो पुन्हा कंट्रोलच होऊ शकत नाही. तर चुका काय काय येतात ते सांगायला सुरू करते. फर्स्ट आहे का, आपण काय करतो, लोक आपल्याला एकदा डिमोटिव्ह करतो, आपण होऊन जातो लवकर, तर ते व्हायचं नाही. तर विचार करायचा बाबा की हा चांदवर बी डाग आहे, पण त्याची त्याची शीतलता सोडली का नाही सोडली. तर आधी आपण स्वतःला स्वीकारायचं की हां, होऊ शकतं, हे नॉर्मल आहे. म्हणली पण काय फरक पडला, अगर तो मला लावून काय फरक पडला. कुणी म्हणू की तुझ्या तोंडा वांगा आलाय आणि डाग दिसतोय, ते चांगला दिसत नाही. आणि त्यातून तुम्हाला काय काय सोल्युशन असे देतात भयानक भयानक का नाही की तुम्ही कन्फ्युजन होऊन जातात की हा हे सांगते हेच बरोबर आहे. तर माझ्याबरोबर पण हेच झालेलं आहे. तर आपण 4 बायात बसलो की ती म्हणणार, "अगं मला पण वांगा आला होता गं." तर माझ्याकडे ही ट्यूब आहे आणि ती तू मागे आणि लाव. आपण सुरुवात हिथूनच केली बरं का फसायला. फर्स्ट रिझन तर हेच झालं. मग आपण काय करतो, तिने दिलेली ट्यूब आहे का काही दिवस महिना दीड महिना लावतो, त्याने काही फरक पडत नाही. पुन्हा आणखीन कोणतरी भेटतं ते म्हणतं, अगं माझ्या शेजारणीला किंवा हिला झालता आणि ही ट्यूब लावली आणि राहिली, ती एकदा ट्राय करून बघ. आपण असं करीत करीत कमीत कमी 7-8 लेडीजचे सजेशन घेतो तर 7-8 ट्यूब आहेत का वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लावून घेतो. तर मी पण हेच केलंय, तुम्ही केलंय का सांगा. आपण मेडिकलवाल्याकडच्या ट्यूब घेतो, ते ऑनलाईन घेतो, हर्बल घेतो. म्हणजे हर एक प्रॉडक्ट आहे का जवळपास आपण ट्राय करतो. आणि पुन्हा शेवटला काय खूप जास्त पांगवतो तोपर्यंत आहे का आपलं इतक्या वांगाचं आहे का पूर्ण असं हिकून आणि हिकून झालेलं असतं, नाक पण भरलेलं असतं. नंतर आहे का आता आपल्याला काय करायचं असतं, डॉक्टरकडे जायचं असतं. आता तिथं डॉक्टरकडे गेल्यावर बी का डॉक्टर काय एवढं लवकर विलाज होत नाही डॉक्टरपाशी बी बरं का. कुणाचं होतं कुणाचं नाही. आणि ते होतं का त्याचा बी काही दिवसांनी का इतका बेकार चेहरा व्हायला सुरू होतो. पुन्हा वेगळे वेगळे रिॲक्शन व्हायला सुरू होणार. कुणाला प्रत्येकालाच औषध सूट होतं असं काही नाही. तर मी दवाखान्यात गेले होते, तर एक लेडी सांगत होती, मी तिच्या चेहऱ्यावर पण होता वांग. तर मी का आधी विचारित असते बरं का, बाहेर डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली का वगैरे. तर तिने सांगितलं मला की म्हणली माझ्या आईला होता म्हणली आणि तिने ट्रीटमेंट बाहेर डॉक्टरकडे घेतली. तिने जी म्हणली ती क्रीम लावली का, त्या क्रीमने काय झालं म्हणली की ती पूर्ण व्हाईट पॅच झाले म्हणली चेहऱ्यावर. जशी क्रीम लावली की तशी पूर्ण वरची खाल निघली आणि आतली पूर्ण व्हाईट स्किन दिसायला लागली म्हणली. नंतर म्हणली तिने आयुर्वेदिक आहे का ट्रीटमेंट घेतली ना, आता थोडं म्हणली रिलॅक्स झाले, त्यामुळं म्हणली मी काय ट्रीटमेंट घेतली नाही. तर मी पण तेच केलं. नंतर एका तिचं ऐकल्यावर का त्या सगळ्या क्रीम वगैरे का मी बी वर्षात एका एक 25,000 रुपये खर्च केले. आणि नंतर एखाद्या क्रीम वगैरे आता एका 2 महिने होत आले जवळपास मी लावित नाही. तर बऱ्यापैकी फरक पडला बरं का मला. खूप जास्त पडला आहे. आणि पण हे फ्रंटचा कॅमेरा आहे त्यामुळे जरा कमी दिसतंय. खूप खूप फरक पडला बरं का मला. आता मी घरी जे जे रेमेडीज करते का मी तुमच्याबरोबर ते पण शेअर करते. पण ह्या चुका करू नका. हिने ही क्रीम लावली की मी लावते, तिने तिने क्रीम सांगितली की ती लावते. सगळ्यात मोठी चूक आहे का आपली ही. आणि ही का लवकर सुधरत नाही बरं का पुन्हा. मी पण डॉक्टरला शेवटला असंच म्हणजे 1 वर्ष तुम्ही अशाच क्रीम यूज केल्या आणि वर्षाने डॉक्टरकडे गेले. तर डॉक्टरचं म्हणणं होतं की बाबा ह्याला का रिकवर जरी झालं तर डबल यायचे चान्स आहेत मला. डॉक्टर स्वतः म्हणला मला की डबल यायचे चान्स आहेत. ते मी बंद केलं आणि घरेलू उपाय सुरू केले तर का त्याने माझं बऱ्यापैकी रिलॅक्स झाले. मी तुमच्याबरोबर ते शेअर करीन. चला भेटू पुढं. व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय. बाय.